खरंच ताई? वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड गाईज, आज मी आहे पनवेलमध्ये. आज शूट आहे आणि आजचं शूट का आहे लवकरच तुम्हाला समजणार आहे. बट आज डेमो शूट नाही आहे आणि त्याच्यासाठी मी आज आली आहे गंगोत्री ताईकडे तिच्या पनवेलच्या अकॅडमीमध्ये. सो आता आपण जाऊयात वरती, बघूयात आज किती सुंदर लुक क्रिएट करते ताई. ऑलवेज ती सगळे जे पण लुक क्रिएट करते ते फॅब्युलसच करते, तुम्हाला पण माहिती आहे. आणि मला तर तिचा मेकअप खूप आवडतो आणि आजचा लुक पण तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे. सो आपण शूटला जाऊया, तिकडे काय काय धमाल करणार आहोत, लुक कसा क्रिएट करणार आहोत, हे सगळं मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. सो आपण जाऊयात वरती, तिला भेटूयात. चलो. आणि इकडे आहे ताई. आज धमाल करायची आहे, मस्त लुक क्रिएट करायचा आहे. नेहमीपेक्षा वेगळं, युनिक काहीतरी एकदम एलिगंट करूयात ना. हो नक्कीच, बिकॉज आपलं ज्वेलरी शूट आहे. आणि फर्स्ट टाइम आपण गोल्ड ज्वेलरीवर लुक करणार आहोत. येस, नक्कीच तो लुक आज खूप छान होणार आहे. तर आता आम्हाला प्रश्न पडलाय. मी 2 आउटफिट कॅरी केलेत. तर स्वप्नाताईने 2 आउटफिट दिलेत. ब्लाऊज ॲज युजल स्वप्नाताई. सो स्वप्नाताईचे ब्लाऊज तर आमचे फेवरेट आहेत आणि आमचं काही शूट असेल तरी स्वप्नाताईचाच कॉस्ट्यूम असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता आपण चॉईस करूयात ब्लू और पिंक रेड. पिंक रेड म्हणजे तर तुम्ही कमेंट करेपर्यंत आमचं शूट झालेलं असणार. तर ठीक आहे, आम्हीच डिसाईड करतो. बट तुम्ही पण सांगा की आम्ही जे चॉईस केले ते बेस्ट आहे की तुम्हाला वाटत होतं की आम्ही दुसरं चॉईस करायला हवं. सो कमेंट करा. आणि बघा इकडे कोण आलंय. खूप दिवसांनी. तू विसरलीस मला. नाही, वेळ नाही मिळत. बिझी बिझी बिझी, माझ्यासाठी वेळच नाही. तिला खरंच माझ्यासाठी वेळ नाही. असं काही नाहीये, मला खूप जरा ऑफिसचं काम असतं. शट अप. त्यात हे शोज आणि मी तिला आता बोलवून घेतलंय माझ्यासोबत. चला मी करतो मेकअप. हां, नशीब. सो मॅडम रेडी होत आहेत. ऑलमोस्ट त्यांचा बेस कम्प्लीट झाला आहे. तोपर्यंत तिचं चॅनल टेक ओव्हर केलंय थोड्या वेळासाठी. सो आता आपण बघूया. ताई, कंप्लीट झाला तिचा बेस. बेस किती फ्लॉलेस वाटतो ना. ताईची हीच खासियत आहे की तिचा बेस खूप म्हणजे खूप फ्लॉलेस असतो. अजून आय मेकअप बाकी आहे. ते तर एकदम असं चुटकीमध्ये होणार आहे. बघा 12 वाजता आम्ही स्टार्ट केले आणि आता 12:30 झाले. आमचं ऑलमोस्ट हे कम्प्लीट झालंय आणि आय मेकअप आम्हाला सगळं सटल पाहिजे. सो ताई एकदम पटकन करणार आहे. तोपर्यंत मॅडम थोडी हवा खात आहेत. सो गाईज, फायनली अस्मिता मॅडम आपल्या रेडी झाल्या आहेत. फक्त आता बिंदी बाकी आहे, बाकी सगळं रेडी झालंय. हेअरस्टाईल पण खूप सुंदर झाली आहे आणि मेकअप पण मला जसा हवा होता तसाच झाला. एकदम सटल सोबर. स्पेशली आय मेकअप जे सुंदर झालंय. खरंच ताई खूप मस्त झालंय, खूपच मस्त. आणि आता आपण जाऊया तिकडे जिथे शूट आहे तिथे. आजचं जे शूट आहे तिथे पूर्ण गोल्ड ज्वेलरी आहे. सो त्यामुळे आपण ज्वेलरी वेअर आता नाही करणार. आपण तिथे गेल्यानंतर आपण ज्वेलरी वेअर करूया. सो आता मी बिंदी लावते आणि मग आता आपण निघूया तिथून. तुम्ही पण चला. तुम्ही पण चला. आजचं जे शूट आहे ते पटेल ज्वेलर्स मध्ये. आम्ही पहिले गेलेलो, आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलेलो. बट शूटवालं लोकेशन आमचं वेगळं होतं. इकडे शूटचं लोकेशन आहे. दुसऱ्या एका मॉडेलचं शूट चालू आहे आणि आम्ही आता इथे थांबलो आहे. इकडे ज्वेलरी सिलेक्शन आपला. सो आता आम्ही ट्रायल स्टार्ट केलं आहे. सो दिस इज हेअर गोल्ड
कलेक्शन आलंय. अस्मिताच्या कानातले जात नाहीयेत. सो आता थोडस बघूया काय करायचं. बघूया दुखतंय का ग? कदाचित तिला काही टेक्निक माहित असतील. झाले आहे. आता मी चेंज करते ज्वेलरी. तर आता बघूयात, आता कोणतरी वेगळी ज्वेलरी आहे. सो ती पण डिझाईन खूप मस्त आहे. मी आता तुम्हाला दाखवते की ती पण डिझाईन. आणि हा वाला सेट पण मला खूप आवडला आहे. सुंदर दिसतो एकदम. मला काय देणार आहे ताई गिफ्ट? खरंच ताई? मयूर ऐकतोयस ना? हा तसंही ताई लग्न दुसरे बोलले नवरा. सो हा सेकंड लुक आहे अस्मिताचा. लुक ॲट द ज्वेलरी. या प्रिटी लाईक यू. थर्ड लुक आपला रेडी आता होतोय. थर्ड ज्वेलरी आहे. बॉटल ग्रीन साडी पाहिजे होती. खूप छान सगळी गेरू वर्क मध्ये पुणेरी लुक आता करतोय आपण. आमचा एक्सपर्ट आला काठपदरीला सजेस्ट करतात आम्हाला. आणि अस्मिताला अशीच ज्वेलरी आवडते. मला पर्सनली अशीच ज्वेलरी खूप आवडते. थर्ड ज्वेलरी चेंज झालेली आहे. आणि आता शूट आहे. मस्त एकदम गेरू पॉलिश मध्ये पुणेरी स्टाईल मध्ये ज्वेलरी आहे. आणि सगळ्यात बेस्ट ज्वेलरी म्हणजे खूप सुंदर. आणि तुम्हाला माझ्यावरती कोणती ज्वेलरी आवडली ते पण कमेंट मध्ये सांगा. हो, आपण जेवढे लुक्स केलेत त्याच्यातून तुम्हाला कोणता लुक आवडला, कोणती ज्वेलरी आवडली, नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगाल. हा आहे माझा लास्ट लुक. तुम्हाला लुक कोणता आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकीचं शूट आता ताई घेते. सो मी आता ताईकडे फोन देते.
फायनली आमचं शूट संपलेलं आहे आणि आम्ही परत ताईच्या स्टुडिओमध्ये आलोय आणि आता झालंय फ्री, फायनली फ्री. दिवस कुठे गेला समजलंच नाही. शूट मध्ये ना नेहमी असंच होतं, इकडे येत आहे, शूट मध्ये ना नेहमी असंच होतं की लाईक एवढा दिवसभर आमचं सगळं काम 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 सुरू असं की कसा दिवस जातो ना समजत पण नाही. खरी गोष्ट. आता आपण किती मी सकाळी जवळजवळ ना तिच्याकडे काहीतरी 11 वाजता आले ना, 12 पर्यंत आम्ही मेकअप स्टार्ट केलं. तोपर्यंत आमच्या दोघींचा असा टाइमपास चालला होता आणि देन त्याच्यानंतर आतापर्यंत किती वाजले? 7. चला आता मी पण जाते घरी, पटकन फटाफट मेकअप रिमूव्ह करते. राणी पण गेले इथे थोडं मार्केटमध्ये, सो ती आल्यानंतर आम्ही इथून निघतो. आणि तुम्हाला लुक्स कसे वाटले किंवा हा ब्लॉग शूटचा ब्लॉग शूटचा ब्लॉग असंच वाटलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा म्हणून हा ब्लॉग केलाय. सो तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.